ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. इयत्ता 10वी धडा 9वा मणिका पुस्तकातील सुस्वागतम म्हणजे सगळ्यांचं स्वागत. अस्मिन या अरुणाचले म्हणजे अरुणाचल प्रदेशामध्ये. भो म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला बोलतो अरे सुस्वागतम, या अरुणाचल प्रदेशामध्ये नवमः पाठः 9वा धडा. विद्यालयस्य सभागारः शाळेचं प्रार्थना मंदिर किंवा एक हॉल, मोठा हॉल, सभा जिथे असेंब्ली होते त्या ठिकाणी. मंचे त्या स्टेजवर. विद्यालयस्य प्रधानाचार्य शाळेचे प्रिन्सिपल, मुख्याध्यापक. प्रदेशस्य पर्यटनाधिकारी आणि अ, अरुणाचल प्रदेशाचे जे टुरिस्ट ऑफिसर आहेत. केचित अध्यापकाः आणि काही शिक्षक च आणि उपविष्टाः संती बसलेले होते. म्हणजे प्रिन्सिपल, फॉर टुरिस्ट अधिकारी आणि टीचर्स. पर्यटनाधिकारी म्हणजे जे फिरवण्यात टुरिस्ट ऑफिसर आहेत ते काय म्हणतात? ध्वनी विस्तारक यंत्रस्य समीपम आगत्य, जवळ येऊन. कशाच्या? माईकच्या. माईकला काय म्हणतात? ध्वनी विस्तारक यंत्र. त्याच्या यंत्र माईकच्या जवळ येऊन काय म्हणतात? प्रिय छात्रा, हा प्रिय मुलांनो, अभिनंदनम भवताम, सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. भवताम अस्मिन प्रदेशे, भवताम म्हणजे तुमचं, अभिनंदन. अस्मिन प्रदेशे या अरुणाचल प्रदेशामध्ये. आता या ठिकाणी अरुणाचल प्रदेशसाठी काय फक्त प्रदेश शब्द वापरलेला आहे. प्रसीदामी म्हणजे मी खूप आनंदी आहे. यत की भवन्तः अस्य रम्यस्य प्रदेशस्य विषये ज्ञातुम अति उत्सुकाः. अति उत्सुकाः, तुम्ही खूप उत्सुक आहात. कशासाठी? ज्ञातुम जाणण्यासाठी. पण काय जाणण्यासाठी? अस्य रम्यस्य प्रदेशस्य, या अतिशय सुंदर अशा अरुणाचल प्रदेशाच्या विषयी, विषये, विषयी जाणण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात. म्हणून काय, मी खूप प्रसन्न आहे. एतदर्थम यासाठी स्थलानां दर्शनाय प्रबंधः अपि वर्तते. म्हणजे जी मुलं आलेली आहेत त्यांना अरुणाचल प्रदेशातील जे पाहण्यासारखी ठिकाणं आहेत ते पाहण्यासाठी प्रबंध, व्यवस्था, अपि वर्तते व्यवस्था आहे. परंतु पण संप्रती प्रश्नोत्तर माध्यमेन भवतां जिज्ञासां क्षमयितुम इच्छामि. ते म्हणतात की वेगवेगळे ठिकाण बघण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, ट्रान्सपोर्टची म्हणा सगळी. पण परंतु संप्रती आता प्रश्नोत्तर माध्यमेनं म्हणजे तुम्ही काय प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देईल. आणि त्या प्रश्नोत्तर माध्यमातून काय, भवताम जिज्ञासा, तुमची जी उत्सुकता आहे तिला थोडंसं मी कमी करतो. कमी करतो म्हणजे ती उत्सुकता तुमची पूर्ण करतो. क्षमयितुम इच्छामी. तुम्हाला खरं तर ठिकाणं जाऊन बघायचे पण थोडा वेळ आहे, आपण तोपर्यंत प्रश्न उत्तर करूया. प्रथमं तू अहम एव, पहिला तर अहम एव मीच, एकम प्रश्न पृच्छामी, एक प्रश्न विचारतो. अस्य प्रदेशस्य नाम, या राज्याचं नाव, अरुणाचल कथम जातम, कसं काय झालं बरं? अनुमीयताम, सांगा कसं काय झालं याचं. हिमांशू नावाचा मुलगा बोलतो अहम, अनुमीयताम म्हणजे गेस करा. गेस गेस करा, सांगा बरं. अहम चिंतयामि यत, हिमांशू नावाचा मुलगा म्हणतो मी विचार करतो की अरुणः तू सूर्यस्य पर्याय. अरुण शब्द काय हा? सूर्य आहे, सूर्याचा पर्यायवाची शब्द आहे. अस्य प्रकाशः म्हणजे या सूर्याचा प्रकाश, सर्वप्रथमम इमं प्रदेशम स्पृशती. सूर्याचा प्रकाश सगळ्यात पहिला, सर्वप्रथमम इमं प्रदेशम याच राज्याला स्पृशती स्पर्श करतो. म्हणजे सगळ्यात पहिला सूर्य उगवल्यानंतर
कुठे त्याचा प्रकाश पडतो? अरुणाचलावरती. अतः म्हणून अरुणस्य प्रदेश अरुणाचल. सूर्याचं राज्य ते अरुणाचल. पर्यटन अधिकारी एकदम खुश होतात. शोभनम, खूप छान. उचितम उक्तम, बरोबर बोलला. हिमाद्री तुंगशृंगैः सुशोभिताः सुशोभिता सूर्योदय भूमी इयम्. तुंगशृंगैः, उंच उंच पर्वत शिखरांनी सुशोभित झालेली सूर्योदय भूमी ही इयम, म्हणजे सूर्योदय ज्या ठिकाणी सगळ्यात पहिला होतो अशी ती भूमी आहे, जी हिमाद्री इत्यादी उंच उंच पर्वतांनी काय सुशोभित आहे. अतः अरुणाचल, म्हणून सुद्धा त्याला अरुणाचल असं म्हणतात. अस्मिन् प्रदेशे, या अरुणाचलामध्ये 50 अधिकाः नद्यः प्रवहन्ति, 50 पेक्षा जास्त नद्या वाहतात. उगम नाही पावत, पण 50 पेक्षा जास्त नद्या ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे छोटे छोटे मोठे धरून सगळ्या अशा प्रवहंती वाहतात. विपुलाच अत्र वनसंपदा, विपुला म्हणजे खूप सारी, अत्र या अरुणाचलामध्ये वनसंपदा, वनसंपदा आहे म्हणजे फॉरेस्ट, जंगलच जंगल आहे. वनौषधीनां तू अयम स्त्रोतः एव, म्हणजे जे आयुर्वेदिक औषधी आहेत त्या आयुर्वेदिक औषधींचं स्रोत, स्रोत म्हणजे मूळ ठिकाण, एव काय असेल तर अरुणाचल प्रदेश असेल, किंवा स्रोत म्हणजे सोर्स. जेवढ्या काही वनस्पती आहेत ज्या औषध आहेत त्या सगळ्यांचं स्रोत म्हणजे सोर्स जर काय असेल तर अरुणाचल प्रदेश आहे. पुष्पानाम समृद्धी सुगंधी च मनोहर, या अरुणाचल प्रदेशामध्ये एवढ्या प्रकारची फुलं आहेत आणि त्या फुलांचे असणारे सुगंध आहेत जे काय मनाला मोहून टाकतात. मनोहर. सर्वत्र हरितिमा, सगळीकडे काय हिरवळच हिरवळ. शुद्ध पर्यावरणेन युक्तस्य अस्य प्रदेशस्य केवलं प्रकृती एव न विविधा मनोहराच प्रत्युत संस्कृती अपि. शुद्ध पर्यावरणेन युक्तस्य म्हणजे अतिशय चांगल्या पर्यावरणाने युक्त अशा या हिमाचल प्रदेशाची केवलम प्रकृती, फक्त नेचरच नाही, एवं न विविधा मनोहराच, फक्त नेचरच त्यांचं असं वेगवेगळ्या प्रकारचं आणि मनाला मोहून टाकणारं नाही, तर संस्कृती ही अपि, संस्कृती सुद्धा म्हणजे या ठिकाणचं कल्चर, कल्चर सुद्धा काय मनाला मोहून टाकते इतकं छान आहे. सगळे विद्यार्थी म्हणतात एवं, असं का? अस्य प्रदेशस्य राजधानी का? सुधाकर आता त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारतो. पर्यटन अधिकारी म्हणतात इटानगरम अस्य प्रदेशस्य राजधानी, या अरुणाचलाची राजधानी काय आहे? इटानगर आहे. श्यामा नावाची मुलगी, महोदय अत्र अत्रत्य जनजातीनां काणी प्रमुखानी उपजीविका साधनानी, उपजीविका पोट भरायचं, साधन काय आहेत? प्रमुखानी साधनानी कानी. अत्रत्य जनजातीना, इथे राहणाऱ्या लोकांसाठी पोट भरायचं साधन काय आहे? पर्यटन अधिकारी म्हणतो कृषी ही, शेती. शिल्पकला म्हणजे काय म्हणजे मूर्त्या बनवणं किंवा दगडाला एक आकार देणं, दगडातून कला उत्पन्न करणं. वनसंपद किंवा जंगलाची जी असणारी फूल फळ यांचा वापर करून काय एतेषां प्रमुखानी आजीविका साधनानी, आजीविका जीवन जगण्याचे काय अनेक साधनं आहेत. मग कोणी दगडापासून वेगवेगळ्या कला सादर करतं, कोणी वनामध्ये असणाऱ्या औषधी फुलं फळं यांचा वापर करून जीवन जगतात, कोणी शेती करून. रवी म्हणतो मान्यवर, अस्य प्रदेशस्य प्रमुखाः उत्सवाः के, या प्रदेशाचे मुख्य उत्सव कोणते आहेत? पर्यटन अधिकारी म्हणतात साधू पृष्ठम, साधू म्हणजे साधू नाही बरं का, साधू म्हणजे खूप छान, पृष्ठम विचारलं. अत्र अनेके प्रमुखोत्सवा, या अरुणाचल प्रदेशामध्ये खूप सारे मुख्य उत्सव आहेत. वांगचो,
जनजातीनां प्रमुखं पर्वम ओरिया इति अस्ति. या वांगचो नावाची जे लोक आहेत त्या लोकांचा प्रमुख पर्व म्हणजे प्रमुख उत्सव ओरिया इति अस्ति. ओरिया नावाचा त्यांचा उत्सव आहे. मग तो कुठल्या महिन्यामध्ये येतो? एतत्तु फरवरी इति मासे मान्यते. एतत म्हणजे हा जो पर्व आहे, एक उत्सव आहे, एक काळ आहे विशिष्ट, तो फरवरी म्हणजे फेब्रुवारी मासामध्ये येतो. मान्यते तो साजरा केला जातो. अस्मिन अवसरे म्हणजे हा ओरिया सण जेव्हा येतो त्यावेळी कृषी भूमी पूजनम म्हणजे शेतांचं काय होतं? पूजन होतं. सेतू निर्माणम वेगवेगळे पूल ते बांधतात. सामाजिक कार्यम लोकांच्या कल्याणासाठी काय सामाजिक कार्य करतात. क्रियते केल्या जातं. मोपीन इति अपि कृषी पर्व असती. मोपीन नावाचा सुद्धा एक कृषी पर्व एक शेतीचा काळ आहे. मग मोपीन म्हणजे काय? देवानाम अपि देवः मोपीन इति कथ्यते. देवांच्याही देवाला मोपीन असं म्हणतात. आणि तो एक शेतकऱ्यांचा सण आहे. होली सदृशम एव पर्व इदम. मग होळीसारखाच काय? तो एक पर्व काळ आहे. होळीला आपण काय करतो? एकमेकांना रंग लावतो. मग हे लोक काय करतात मोपीन सणाला? जनाहा परस्परम मुखे कपोले च शालीचूर्णम लिंपती. जनाहा लोक परस्परम एकमेकांना एकमेकांच्या तोंडावरती एकमेकांच्या गालावरती काय करतात? तांदळाचं काय चूर्ण म्हणजे पीठ तांदळाचं पीठ काय लावतात. मग हे कोणत्या महिन्यामध्ये असतं? इदम अप्रेल इति मासे मान्यते. हे काय एप्रिल महिन्यामध्ये असतं. ओणम पर्व समम साडकेन एकम अन्यत पर्वम असती. जसं ओणम हा केरळमधील खूप मोठा सण आहे. पर्वम सम ओणम सारखाच दुसरा सण पर्व समम त्या सणासारखा साडकेन त्या सणाचं नाव काय जो ओणम सारखाच आहे साडकेन एकम अन्यत पर्व असती. अजून एक सण आहे. पुढे सांगतात लामा संप्रदायस्य लामा संप्रदायाचे जे लोक आहेत लोसर इति प्रमुखम पर्वम पर्वम अपि फरवरी इति मासे संपद्यते. लोसर नावाचा एक प्रमुख त्यांचा सण आहे. तो सुद्धा फेब्रुवारीमध्ये होतो. हिमांशु आता म्हणतो अस्माभिः मिथुन इति विषये अपि किंचित श्रुतम. किम तत्? अस्माभिः आमच्याद्वारे मिथुन या शब्दाविषयी सुद्धा काहीतरी ऐकलं गेलेलं आहे. मग ते काय आहे मिथुन म्हणजे? त्यावेळी पर्यटन अधिकारी म्हणतो मिथुन गो महिष सदृश एक विशिष्ट राजपशु असती. मिथुन नावाचा एक काय पक्ष एक प्राण्यांचा राजा आहे. जसा जसं गाई आणि म्हैस ह्यांच्यासारखाच गो महिष सदृश गाई म्हशी सारखाच असणारा एक विशिष्ट वेगळा राजपशु आहे. त्याला काय म्हणतात? मिथुन असं म्हणतात. मग तो एक प्राणी आहे. शोभा नावाची मुलगी म्हणते वयम अत्रत्यानाम ऐतिहासिक स्थलानां विषये ज्ञातुम इच्छामः. वयम आम्ही अत्रत्यानाम येथील ऐतिहासिक स्थळांना जे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत म्हणजे एकदम जुने जुने महत्त्वपूर्ण त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा करतो. वा असे मुलं पाहिजे पटापट प्रश्न विचारतात आणि प्रश्नांची उत्तर. मग आता ते सांगतात मया पूर्वम एव उक्तम. मी तुम्हाला पहिलाच सांगितलेला यत की अस्य प्रदेशस्य या अरुणाचल प्रदेशाच्या दर्शनीय स्थलानाम दर्शनाय पाहण्यायोग्य असणाऱ्या ठिकाणांचं दर्शन करण्यासाठी विशेष प्रबंध अपि असती. एक वेगळी सोय एक वेगळी व्यवस्था केलेली आहे. अधुना तु वयम आता तर वयम आपण अनेन प्रक्षेपक यंत्रेन एक प्रोजेक्टर प्रक्षेपक यंत्र म्हणजे प्रोजेक्टर ते म्हणतात की आपण सगळी ठिकाणं पाहण्याची व्यवस्था केली आहे पण आता आपण या प्रोजेक्टरद्वारे काय केशांचित स्थलानाम परिचयम प्राप्स्याम काही ठिकाणांचा परिचय करून घेऊया प्राप्त करूया.
पश्य एतत् चित्रम, एतत् चित्रम पश्य, हे ठिकाण पहा. किम एतत् कस्यचित दुर्गस्य चित्रम. राजीव म्हणतो हे काही कोणत्या तरी एका किल्ल्याचं चित्र आहे का, आहे का. तेव्हा पर्यटन अधिकारी म्हणतो आम हो, एतत् दिवांग उपत्यका मंडले स्थितम भीष्मक नगर दुर्गम. हे काय आहे, एक दिवांग उपत्यका मंडले स्थितम, हे एका ठिकाणी असणारं काय, भीष्मक दुर्गाचं चित्र आहे. भीष्मक दुर्ग नगरम. अस्य अवशेषातु आर्यकला संस्कृती संपदः परिचायकाः. अस्य अवशेषाः, या ज्या किल्ल्याचे जे काही अवशेष आहे, जे काही वास्तू आहेत, दगड आहेत, भिंती आहेत, हे सगळं काय, आर्यकला संस्कृती संपद, हे आर्यकलेच्या संस्कृतीची संपत्ती आहे. परिचायकाच, परिचय करून देणाऱ्या या सगळ्या वास्तू आहेत, कला आहेत. अधुना इदम चित्रम पश्य, आता हे चित्र पहा. शैलेश नावाचा मुलगा म्हणतो अहम जानामी इदम स्थानम, मला माहिती हे ठिकाण. इदम तू तवांग गोंपा इति प्रसिद्ध बौद्ध मठ, तो म्हणतो हे तर तवांग गोंपा नावाचं काय प्रसिद्ध बौद्ध मठ आहे. पर्यटन अधिकारी म्हणतात सम्यक अभिज्ञातम, अगदी योग्य तुला समजलेलं आहे. मनोहरे सुरम्ये, मन मोहून टाकणारं, अतिशय रममान असणारं ठिकाण तवांग. इति स्थले, या ठिकाणी राजते अयम बौद्ध मठ, हा बौद्ध मठ या ठिकाणी काय शोभून दिसतो तवांग ठिकाणी. पंचाशतानाम बौद्ध भिक्षूनाम, 50 50 बौद्ध भिक्षूंना म्हणजे बौद्ध संन्यासी, निवास योग्या स्थलीयम, राहण्यासाठी योग्य ठिकाण असणाऱ्या हे काय बौद्ध मठ आहे. लोहित जनपदे अपि अनेक बौद्ध विहाराः सन्ति. लोहित जनपदे, लोहित जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक काय बौद्ध विहार, बौद्धांचे काय प्रार्थना स्थळ आहेत. निलिमा नावाची मुलगी, मान्यवर मया अस्य प्रदेशस्य परशुराम कुंडम इति दर्शनीय स्थल विषय अपि पठितम. मान्यवर, अ, मया माझ्याकडून या प्रदेशाच्या परशुराम कुंडम, परशुराम कुंड या दर्शनीय स्थळाविषयी सुद्धा काय मी वाचलंय. किम इदम, हे काय आहे. तर पर्यटन अधिकारी आता परशुराम कुंडाविषयी सांगतात. आम एतत् कुंडम तू लोहित नद्या किंचित दूरे असती. हे कुंड म्हणजे काय, एका ठिकाणी जमीन आणि जमिनीमध्ये काय पाणी असतं, त्याला कुंड असं म्हणतो आपण. लोहित नद्या हा किंचित दूर, लोहित नावाच्या नदीपासून थोड्या अंतरावरती काय हे कुंड आहे. पूर्वम इदम ब्रह्मकुंडम आसीत, पूर्वी हे काय ब्रह्मकुंड होतं. इदम लोहित नद्याः उद्गमस्थलम इति मन्यते, आणि हेच कुंड काय लोहित नावाची जी नदी आहे तिचं उगमस्थान मानलं जातं. अत्र अनेकानि अन्यानी दर्शयानी स्थलानी अपि सन्ति. अत्र या ठिकाणी त्या कुंडाच्या जवळ अनेकानी खूप सारे, अन्यानी वेगळी, दर्शनीय आणि स्थलानी पाहण्यासारखी ठिकाणं सुद्धा आहेत. अस्माकं पर्यट विभागेन, आमच्या पर्यटन विभागाने प्रकाशिताम, पब्लिश केलेली केशांचित प्रसिद्ध स्थलानाम सूची, म्हणजे पर्यटन विभागाने टुरिस्ट डिपार्टमेंटनी पब्लिश केलेली काही प्रसिद्ध स्थलानाम सूची, सूची म्हणजे यादी, लिस्ट. फेमस जे प्लेसेस आहेत, प्रसिद्ध जे ठिकाण आहेत त्यांची लिस्ट. पठित्वा ज्ञायताम इमानी पर्यटन स्थलानी, पठित्वा वाचून, ज्ञायताम आपण सगळे जाणूया काय, इमानी पर्यटन स्थलानी म्हणजे जे टुरिस्टनी ठिकाणं सांगितलेली आहेत ती सगळी ठिकाणं आता काय आपण वाचूया. मग ही सगळी ठिकाणं त्यांनी दिलेली आहेत.
मालिनीथान मंदिरम पश्चिम सियांग मंडलम ठिकाण आहे. भालुकपोंग उपक्षेत्रम पूर्व कामेंग मंडलम. ईटानगर दुर्गम ईटानगरम. आकाशी गंगा अलोंगे मार्गः. चोरतेन स्तूपः जिमिथांग गोलकम. विजयनगर स्तूपः मियाव गोलकम. हे ठिकाण आहेत आणि ते स्थळाचं नाव आहे. ताम्रेश्वरी मंदिरम लोहित मंडलम. शिवलिंग गुहा सुंबसिरी मंडलम. अशा प्रकारे अभयारण्यानी म्हणजे अ, काय बोलतो आपण त्याला, झूलॉजी, ज्या ठिकाणी झू पार्क, ज्या ठिकाणी काय वेगवेगळ्या प्रकारचे अ, हत्ती, अम, वाघ, सिंह असे आहेत. मग त्यांचीही नावं आहेत वेगवेगळ्या. उद्यानम म्हणजे त्या अरण्याची, अभयारण्य ज्या ठिकाणी प्राण्यांना सुरक्षित ठेवलं जातं. आता सगळे म्हणतात, अधुना तु वयम एतानि स्थलानि द्रष्टुम उत्सुकाः स्मः. आता तर वयम आम्ही एतानि स्थलानि द्रष्टुम ही सगळी ठिकाणं पाहण्यासाठी उत्सुकाः स्मः खूप उत्सुक आहोत. प्रधानाचार्य काय म्हणतात? शोभनम खूप छान. एतेषां दर्शनानां संपूर्णा व्यवस्था वर्तते. या सगळ्या ठिकाणांची सगळी व्यवस्था आहे पाहण्याची. कार्यक्रम तु सुनिश्चित, कार्यक्रम सुद्धा निश्चित आहे. जलपानात अनंतरम गमिष्यामः. आपण काहीतरी अ, पिऊन, जलपान म्हणजे पाणी पिऊन, ज्यूस सरबत पिऊन नंतर गमिष्यामः आपण सगळे जाऊया. कुठे जाऊया? ही सगळी ठिकाणं पाहण्यासाठी जाऊया. अशा प्रकारे हा धडा संपला. प्रश्नांची उत्तरं लिहायची, मला दाखवायची आहेत, जेणेकरून आपलं बरोबर झालंय का नाही ते आपल्याला कळेल. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. शांती शांती शांती.